सिडकोने उरणला जोडणाऱ्या द्रोणागिरी नोड ते पागोटे या 5 किलोमीटरच्या सागरी कोस्टल महामार्गावर जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून 4000 नारळाच्या झाडांची लागवड केली. मात्र पावसाळ्यानंतर सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे हे नारळाचे वृक्ष पाण्याविना करपू लागले आहेत. त्यातच समाजकंटकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लागल्यामुळे सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणारी नारळाची रोपे करपून गेली आहेत. उरण तालुक्यात सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा या माध्यमातून हाती घेतला. मात्र त्याचे 3-13 झाले आहेत. पावसाळ्यात या झाडांना पाण्याची आवश्यकता नव्हती, मात्र सध्या प्रचंड ऊन पडू लागले आहे. या उन्हाच्या तडाख्यात ही झाडे पाण्याविना कोमजली आहेत. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला उगवलेल्या गवताला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. याच ठिकाणावरून गॅस वाहिन्या जास्त असल्याने आग लागणे धोकादायक ठरू शकते, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी संदीप धनाजी वर्तक यांनी व्यक्त केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.